स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यामुळे वाद उपस्थित झालाय। शो मधील गद्दार नजर आए या कुणालच्या गाण्यामुळे वाद निर्माण झाला। राहुल कनाल यांच्यासह शिवसैनिकांकडून द हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करण्यात आली आहे। कुणाल कामराला काळं फासण्याचा शिवसेना नेत्यांनी आता इशारा दिला आहे। कुणाल का कमाल राऊतांनी ट्विट करत शिंदेंच्या शिवसेनेला काल डिवसलं होतं। आणि कुणाल कामराचं एक गाणं त्याची स्टँड अप कॉमेडीचा तो व्हिडिओ शेअर केला होता संजय राऊत यांनी। त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। जिथे सगळं शूटिंग झालं, जिथे परफॉर्मन्स झाला, त्या हॉटेलच्या त्या सेटची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे शिवसैनिकांकडून। शो मधील गद्दार नजर आहे या कुणाल कामराच्या गाण्यामुळे हा सगळा वाद उपस्थित झाला आहे। कुणालनं शिंदेंचा गद्दार असा उल्लेख करत सादर केलेल्या गाण्यामुळे हा मोठा वाद झालाय। गद्दार नजर वो आए असं गाणं कुणालनं शो मध्ये सादर केलं। यानंतर राहुल कनाल यांच्यासह शिवसैनिकांकडून खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिट स्टुडिओची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी राहुल कनाल, कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। तर आमदार मुर्जी पटेल यांच्याकडून अंधेरीमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार करण्यात आली। कुणालनं माफी मागावी यासाठी शिवसेनेचे सगळे कार्यकारी नेते आक्रमक झाले। लायकी सोडून जे असं लोक बोलतायत त्याच्यावर वचक बसला पाहिजे म्हणून दुसरं कोणी हिंमत करणार नाही। आणि आपला माध्यमही मी त्यांना इशारा देतोय, 2 दिवसात जर शिंदे साहेबांची त्यांनी माफी नाही मागितली तर आमचे शिवसैनिक त्यांना रस्त्यावर जिथे दिसेल तिथे काळा फासतील। संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी या कुणाल कामराच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। आणि आज त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतोय की आज 12 वाजेपर्यंत ते गाणं पाठी घ्यायचं आणि माफीनामा आम्हाला आला पाहिजे, नंतर आम्ही तुम्हाला आज सोडणार नाही। परंतु स्वतःच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जर कोणतरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी भूमिका आमच्या आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी